राज्यात अभूतपूर्व राजकीय पेच प्रसंग चालू आहे. कायद्यांचा केस पडत आहे. सामान्यांना कोणालाच काही कळत नाही. काय चालू आहे, काय होतंय, शिंदे की ठाकरे का अजून दुसरं काही, काय चाललं राज्यामध्ये कोणालाच कळायला वाव नाही. मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर ओम पाटील. आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये आजच्या राजकीय विषयावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सध्या ठाकरे विरुद्ध शिंदे गट म्हणजे शिवसेनेत जी अंतर्गत दुरी माजलेली आहे त्याच्यातच संघर्ष चालू आहे आणि त्याच्यावर राज्याचं राजकीय भविष्य टांगणीला लागलेलं आहे. काल कोर्टात सुनावणी झाली, आज पण कोर्टात सुनावणी आहे, पुढे सोमवारी पण सुनावणी आहे. सुनावण्यांवर सुनावण्या चालू आहे, तारखांवर तारखा चालू आहे, पण सामान्य माणसांच्या प्रश्नाला मात्र बगल आहे. मित्रांनो, असो, तो आजचा चर्चेचा विषय नाही. आजचा चर्चेचा विषय मुख्य हा आहे की ठाकरे कुठं चुकले आणि शिंदे कुठं हुकले. ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख चुकत गेले आणि शिंदे त्यांच्या या चुकांना माफ करत गेले आणि शेवटी त्यांनीच एक स्वतःहून शिंदेनी चूक केली आणि ते सुद्धा हुकत गेले. असा हा राजकीय कटाशहांचा खेळ राज्यात चालू आहे. 21 जूनला 20 जून 2022ला विधान परिषदेचं मतदान झालं आणि काही आमदार घेऊन, काही आमदाराचा गट घेऊन शिंदे हे सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले. तो राजकीय संघर्ष, राजकीय फूट सर्वांना माहीत आहे. पण आपण आत्ता चर्चा मूळ करणार आहोत की ठाकरेंच्या काही चुकांवर आणि शिंदेंच्या काही हुकलेल्या निर्णयांवर. मित्रांनो, सगळ्यात पहिले ठाकरे कुठे चुकले? माझ्या मते तर ठाकरे सगळ्यात पहिले चुकले तिथेच जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. बाळासाहेबांनी मुख्यमंत्री घडवले, कार्यकर्ते घडवले, आमदार घडवले, मंत्री घडवले, पक्षासाठी नेतृत्व घडवलं, पण स्वतः कोणत्याही प्रशासकीय पदावर ते कधीही सत्तारूढ झाले नाही. त्यांनी रिमोट कंट्रोलने मात्र सत्ता चालवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले. त्यांच्या शब्दाला ना म्हणायची बिशात ते जिवंत त्यांच्या श्वासात श्वास होता तोपर्यंत कोणाची झाली नाही. हां, भलाही ते जिवंत असताना माणसांनी त्यांची साथ सोडली, काही नेते फुटून गेले, पण त्यांच्याच शिवसेनेत राहून त्यांच्याविरुद्ध बंडखोरी करण्याची कोणाची हिंमत झाली नाही. आज जे बंडखोर म्हणतात आम्ही पक्ष सोडला नाही, पक्षातच आहोत, अशी बोलण्याची हिंमत बाळासाहेब असताना कोणाची झाली नाही. बाळासाहेब होते तेव्हा जर का तुम्हाला वेगळं मत मांडायचं असेल तर एक तर तुम्हाला पक्ष सोडावा लागत होता किंवा ते मत पक्षाच्या हिताचं असलं पाहिजे. यातच त्या बाळासाहेबांचा दरारा आपल्याला ओळखून येतो. जर तुम्हाला वेगळी वाट निवडायची असेल, स्वतःचं कर्तृत्व दाखवायचं असेल तर बाळासाहेबांपुढं ते चालत नव्हतं. हां, तुमच्याकडे जर का तसे गुण असतील तर बाळासाहेब स्वतः पारखून तुम्हाला तिथे हवी तिथे संधी द्यायची. बाळासाहेबांनी असं सहसा कोणत्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला नाही. मित्रांनो, बाळासाहेब ते बाळासाहेब होते. असो, ठाकरेंनी पहिली चूक केली ती मुख्यमंत्रीपद घेऊन, आणि दुसरी चूक केली ती स्वतः त्यांनी कबूल केलं की मला प्रशासनाचा, राजकारणाचा, कायद्यांचा जास्त अनुभव नाही, मी फक्त पक्षप्रमुख म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी स्वतःहून कबुली केली. मात्र तिथंच त्यांची घोड चूक झाली. त्यांनी तिसरी चूक जी केली ती म्हणजे प्रशासकीय कामात त्यांनी जास्त लक्ष दिलं नाही. ते बंगल्यांवर म्हणजे घरून स्वतः जास्त काम करण्यात प्रवृत्त जे मग्न राहिले. त्यांनी कधी मंत्रिमंडळाच्या पायऱ्या चढल्या, कधी ते मंत्रालयात जाऊन बसले, प्रशासकीय कामांमध्ये त्यांनी स्वतःहून भाग घेतला असं आपल्याला 2.5 वर्षात कुठे जाणवलं नाही. त्यांनी मंत्र्यांनी सांगितलेले, सहकार्यांनी सांगितलेले निर्णयांची मात्र घोषणा केली, फेसबुक लाईव्ह करून चर्चा केली, पण त्या चर्चेला राजकारणात जास्त भाव नसतो. असं फेसबुक लाईव्ह करून काही होत नसतं. ठाकरेंची शेवटची आणि गंभीर चूक त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे. होय मित्रांनो, ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला नको होता. तो जर का दिला नसता, दुसऱ्या दिवशी त्यांना बहुमत सिद्ध करायचं होतं आणि त्या बहुमताला सिद्ध करत असताना त्यांनी जो व्हीप काढला, पक्षादेश काढला असता त्यांच्या प्रतोदांनी म्हणजे व्हीपनी, तो जेव्हा त्यांनी अमान्य केला असता, आमदारांनी तो नाकारला असता किंवा त्याच्या विरोधात मतदान केलं असतं तर हे प्रकरण एवढं चिघळलं नसतं. ते प्रकरण कोर्टातच गेलं नसतं. तिथल्या तिथे याची विल्हेवाट लागली असती. कारण की जे आमदार फुटले होते, जो 40 आमदारांचा गट फुटला होता, त्यांनी जर पक्ष आदेश न मानता जर का अनुपस्थित राहिले असते किंवा विरोधात मतदान केलं असतं, एकतर त्यांना व्हॅलिड रिझन द्यावं लागलं असतं, एक सबळ पुरावा द्यावा लागला, सबळ कारण द्यावं लागलं असतं त्यांनी असं का केलं व अनुपस्थित का राहिले. आणि जर उपस्थित राहिले असते विधानमंडळामध्ये आणि विरोधात मतदान केलं असतं, ॲटोमॅटिक त्यांच्यावर एक प्रशासकीय कारवाई झाली असती, निलंबित ते तिथल्या तिथं झाले असते. पण ठाकरेंचं बहुमत
गेलं असतं, भलाही गेलं असतं, पण त्यांचे जे आमदार आहेत ते मात्र निष्क्रिय झालेले, निष्प्रभ झालेले आहेत. हा एवढा सत्तापेच प्रसंग वाढला नसता. यातूनच आपल्याला कळतं की ठाकरेंना किती प्रशासकीय म्हणजे अनुभव नव्हता आहे, त्यांनी स्वतःच्या कृतीतून सिद्ध करून दिलं होतं. मित्रांनो, त्याच्यानंतर विषय सुरू झाला की अपात्र पात्र आमदार. मित्रांनो, हे अपात्र पात्र आमदार जरी हा विषय आपल्या डोक्यांच्या बाहेर आहे, सामान्य माणसाच्या डोक्याच्या बाहेर आहे, कायदे पंडितांचा तिथं किस पडतो आहे, काय प्रकरण चाललंय सामान्य माणसाला आता कळायला वावर आलेला नाही. प्रकरण एका वेगळ्या वेगळ्या रोज वेगवेगळ्या वर्णावर चाललेलं आहे. न्यायालय म्हणतं आम्ही खंडपीठाची स्थापना करू किंवा नाही करू, काय करायचं ते आम्ही ठरवू, न्यायालय वेळ घेते. शिंदेगड तितकाच उतावीळ आहे, त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. आमदार जे फुटून आलेले त्यांना भंडाऱ्यामध्ये प्रत्येकाला जेवायचं आहे. प्रसाद कमी आहे पण सगळ्यांना पोटभर हवा आहे, असा शिंदे गटाचा विषय झालेला आहे. राहिला प्रश्न बीजेपीचा. बीजेपीला काय आहे, सत्ता होती नव्हती त्यांना काही फरक पडत नव्हता. तो शिस्तप्रिय पक्ष आहे. त्यांनी स्वतंत्र भारतामध्ये बहुमत 2014 पर्यंत जोपर्यंत मिळालं नव्हतं तोपर्यंत तो पक्ष संघटित आला. फुटाफुटीच्या पक्षात फार नगण्य प्रकार आहे, तिकडं फुटाफुटीचा जास्त विषय येत नाही. पण प्रश्न राहिला शिंदे गटाचा. हे जे 40 लोक शिंदेंनी फोडलेले आहेत ते मात्र आता धीर सुटत चाललेला आहे असं दिसतंय. मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, गेले 34 ते 35 दिवस झाले मंत्रिमंडळ स्थापन होऊन. घाई गडबडीत जो शपथविधी झाला त्या शपथविधीच्या नंतर असं वाटलं होतं की 8-10 दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल. प्रत्येकाने आपापल्या मुंडावळ्या तयार ठेवलेल्या होत्या, कोणी गुडघ्याला बांधल्या, कोणी डोक्याला बांधल्या, कोणी मनातल्या मनात बांधल्या. सगळे कसे 40 लोक मंत्री होण्यासाठी तत्पर झाले होते, पण अजून तसं काही झालेलं नाही. त्या फुटलेल्या आमदारांचा धीर सुटत चाललेला. दुसरीकडं ठाकरे त्यांनी जी चुका केल्या होत्या त्या सुधारण्याचा जे सपाटा लावलेला आहे, त्यांचं पार आता काहीही दुखत नाहीये, त्यांच्या मणक्याला त्रास होत नाहीये, त्यांच्या कोणत्या तब्येतीचा त्रास होत नाही. त्यांनी दौऱ्यावर दौरे सुरू केलेले आहे, पक्षबांधणीची तयारी लागली. पूर्ण ठाकरे कुटुंब आता पक्षबांधणीवर लक्ष देत आहे. त्यांना जो कॅडर बेस हवा आहे तो त्यांचं ते निर्मिती करण्यात आता त्यांनी धडाका लावलेला आहे. त्यांचं सगळं दुखणं ते विसरलेले आहे. तिकडं मात्र आता ह्या फुटलेल्या आमदारांचा धीर सुटत चाललेला आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मतदारसंघात ज्यावेळेस ही ठाकरे कंपनी जाती तिकडे त्यांच्या कार्यकर्त्याचं डिस्ट्रीब्युशन होते, अर्धे इकडे जातात अर्धे तिकडे जातात, सगळं कसं कन्फ्युजन चालू आहे. त्यांचा मात्र धीर सुटत चाललेला आहे. असे ठाकरे केलेल्या चुकांचा सारवासारव करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता दुसरीकडे आपण बघूयात शिंदे कसे उकत गेले. शिंदेंनी बीजेपीवर विश्वास ठेवला, त्यांनी बीजेपीच्या कायदेमंडळाचं कायदेतज्ञांचं मत घेतलं, पण ते कोर्टात लागू होत नाही असं दिसत आहे. त्यांनी गट फोडला. त्यांना वाटलं की जसं इंदिरा गांधींनी पक्ष फोडून पक्षावरच कमांड घेतली तसं आपल्याला करता येईल, पण तसं झालेलं नाही. घटनेत बदल झालेले आहेत, कायद्यात बदल झालेले आहेत. 10व्या परिशिष्टानुसार आपल्याला वेगळा गट काढून बहुमत आपण घेऊ शकता, आपल्याला पक्ष कारवाईपासून आपण वाचवू शकता, पण एकतर आपल्याला तो दुसऱ्या पक्षात विलीन करावा लागतो किंवा वेगळा गट म्हणजे पक्ष स्थापन करावा लागतो. तसं शिंदे न करता ते स्वतः शिवसेनेवर दावा ठोकायला चाललेले, पण तसं कायद्यानुसार तसं घडताना दिसत नाही आहे. शिंदे तिथं हुकत आहेत असं दिसत आहे. पण मात्र मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात येऊया. जर हे 40 आमदार डिस्क्वालिफाय झाले, अपात्र झाले तर मात्र मित्रांनो त्या क्षणी सत्तेचा पेच प्रसंग सुटून जाणार आहे. मात्र सैन्याची बंडाळी राहणार आहे, शिवसेना मात्र लयास जाणार आहे, त्यातनं शिवसेना कमजोर होणार आहे. हे मात्र खरं आहे. शिवसेना अशीही कमजोर झालेली आहे, थोडीफार बॅकफुटवर गेलेली आहे, तशीही बॅकफुटवर गेलेली आहे. ते भविष्यात किती मजबूत होईल, किती त्याच्यात वाढ होईल, किती त्यांना प्रतिसाद मिळेल तो वेगळा प्रश्न आहे. पण जर हे 40 आमदार डिस्क्वालिफाय म्हणजे अपात्र झाले तर मात्र बीजेपीची एक हाती सत्ता येणार, बीजेपीचा मुख्यमंत्री होणार. मित्रांनो, याच्यावर मी माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगतोय. 100% चान्स आहे की बीजेपीचा मुख्यमंत्री होऊ शकतो. का? कारण की 40 आमदार डिस्क्वालिफाय झाले, बहुमत येतं 124 वर. कारण की 144 मधनं 20 कटून 124 वर बहुमत येतं मित्रांनो. मग पुढचं काय? पुढचं स्वतःकडे बीजेपीकडे 106 आमदारांचा गट आहे, त्यांना अपक्षांचा मिळून 113 लोकांचा पाठिंबा आहे. आणि जे शिंदे गटासोबत 12 अपक्ष आहेत ते बीजेपीला येऊन मिळणार. टोटल आकडा त्यांचा जवळजवळ 124-25 पर्यंत जातो आणि बहुमत हे 124 पर्यंतच आहे. त्यामुळं साहजिकच बीजेपी बहुमताचा आकडा क्रॉस करणार. त्यातच त्यांना काँग्रेसमधल्या छुप्या सहकाऱ्यांची किती साथ लागते त्याच्यावर पण ते इतर पक्षातले जे छुपे सहकारी आहेत त्यांचे, जसं की काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष जे फुटलेले बाकीचे राहिलेले अपक्ष ते कसे रिॲक्ट करतात त्याच्यावर पण त्यांचं भवितव्य. पण नक्कीच ते बहुमताचा आकडा, जादुई आकडा ते पार करणार. यात निश्चित मला तरी काहीतरी शंका वाटत नाही की ते बहुमत मिळवणार की नाही मिळवणार. नक्कीच हाच काहीतरी उद्देश असावा की हे सरकार आउटघटकेचं ठरावं, म्हणून बीजेपीने डाव साधून
खिळी करून शिंदेला मुख्यमंत्री केलं की बा असं नको व्हायला की आम्ही तुम्हाला केलं नव्हतं पण तुमचं हुकलं असं तसं, हे सगळं होणार. त्याच्यानंतर असं होऊ शकतं की ते शिंदेला समजून सांगू शकतील, बघा बा आम्ही तर मुख्यमंत्री केलं होतं पण तुमच्याच पक्षातले लोक डिस्क्वालिफाय झाले वगैरे वगैरे, सत्ता स्थापनेनंतर असा जो झालेला घटना पेच प्रसंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं असं व्हावं लागलं, हे सगळं जर तरचा भाग आहे. असं होऊ शकतं, होईलच असं काय आपण 100% सांगू शकत नाही. राजकारण आहे, राजकारणात कधीही काय होऊ शकतं. कायदा आहे, कायद्यानुसार कधीही पलटी बसू शकते. पण मित्रांनो मात्र ह्याच्यात ठाकरेंच्या चुका ठाकरेंना महागात पडत आहेत. जसं की बाबा चव्हाण म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण म्हटले होते की ठाकरेंनी बहुमताला समोर जायला हवं होतं. नक्कीच ठाकरेंनी बहुमताला समोर जायला हवं होतं. मित्रांनो यावर तुमचं मत काय म्हणतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईबर करा. धन्यवाद.